हाय. तर कधी तुम्हाला असं झालं आहे का की कामाला लागला आहे किंवा कामाला लागल्यानंतर रिअलाईज झालं की कॉलेजचे डेज खूपच चांगले होते. स्कूलचे डेज तर असतातच, पण कॉलेजचे डेज खूपच चांगले होते, ते परत जगायचं. तर आज आमचा काहीतरी तसाच वेळ आहे, कारण आम्ही सगळे कॉलेज फ्रेंड्सने डिसाईड केलं की आज आम्ही कॉलेजच्या इथेच भेटणार आहे. कॉलेजच्या आठवणी एक्सप्लोर करणार आहे. आम्ही जिथे खायचो, जिथे जायचो ते सगळं करणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आमची एक ट्रिप प्लॅन करायची, त्याच्यासाठी पण भेटायचे. सो आत्ताच नॉस्टेल्जिया मला हिट होतोय की यार परत ते दिवस जगायला भेटणार आहे किंवा त्या सगळ्या आठवणी आम्ही परत मोजणार आहे किंवा काय. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून्ड. आणि तुमच्यासाठी सांगते की माझा कॉलेज होतं दादरला, कीर्ती कॉलेज. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला अशोकचा वडापाव आवडतो आणि कोणाला नाही. मी आऊट आहे कारण मला तर नाही आवडत, पण ठीक आहे. तर हे असं काय दादरचं स्टेशन, जिकडे आम्ही नेहमी कॉलेजला येताना आम्ही ह्या स्पॉटवरती भेटायचो. आणि आजही तिथेच तिकीट काउंटरच्या इथे आम्ही सगळेजण भेटलेलो आहोत. आणि ह्या माझ्या 2 मैत्रिणी माझ्यापासून पळताना. कबूतरखानाच्या खूप आठवणी आहे, कारण तिकीट काउंटरनंतर आम्ही कबूतरखान्याच्या इथे भेटायचो. आणि ही गल्ली कोणाकोणाला आठवते ते मला नक्की सांगा, कारण सेकंड हँड पुस्तकं, कॉलेजला लागणारं सगळं सामान दादरकरांनी किंवा दादरला असणाऱ्या कॉलेजमधल्या मुलांनी मुलींनी सगळ्यांनी इथूनच घेतलेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्यात फर्स्ट स्पॉटला जाताना, जे की होतं शिवाजी पार्क. आणि उन्हामुळे खूपच आम्हाला तहान लागलेली, म्हणून आम्ही उसाचा रस पियालो. आणि मी उसाचा रस पिताना आणि शिवाजी पार्क म्हटलं तर खूप अशा आठवणी नाही आहेत आमच्या, पण काही चांगल्या आठवणी, बऱ्याच चांगल्या आठवणी आमच्या शिवाजी पार्कसोबत आहेत. कारण शिवाजी पार्कमध्ये आम्ही काय करायचो की कोणाचाही बड्डे असेल ना, तर आम्ही बड्डे सेलिब्रेट करायला, केक कट करायला आम्ही इथे यायचो. तर ह्या ज्या 2 बायका बसलेल्या दिसतात आहे ना, आमचा तो एक स्पॉट होता जिकडे आम्ही केक कट करायचो. आणि ही मी अशी माझा फिट चेक देताना, आणि ही जी पानपोळी आहे त्याच्या पुढे गेल्यावरती अजून एक बेंच आहे, तिकडे पण आम्ही केक कट करायचो. तर आम्ही त्याच बेंचवरती बसलेलो आणि हा काय असा पराक्रम झालेला होता. आणि आम्ही सगळं डिस्कशन करत होतो. असा काय तो माझा अवतार झालेला आणि आहे. त्याच्यानंतर आम्ही आणि गेलो जेवायला. माझी बुकिंग चालू आहे हॉटेलची. आणि इकडे दादरकरांना आठवतंय का हे काय आहे? दादरची फेमस लस्सी साठी एवढी गर्दी आहे ही, पण आम्हाला नाही आवडत. मार्केटवाल्यांना माहिती पडलं आम्ही येणार आहे म्हणून. बघा किती खालती आहे. सगळं फिरून आम्ही गेलो शगुनमध्ये, कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना इथेच जेवायला यायचो. तेव्हा पण गर्दी असायची, आत्ता पण गर्दी आहे. म्हणजे कायच बोलावं. अजून आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. होपफुली आम्हाला टेबल भेटेल, कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना आमचा जेव्हा कोणाचाही बड्डे असायचा आमच्या ग्रुपमध्ये, तेव्हा आम्ही इथेच येऊन सेलिब्रेट करायचो आणि कॉन्ट्री काढायचो. सो त्याच आठवणी आता जरा ताजा करतो आम्ही. तर थोडा वेट करायला लागेल. आणि फायनली आम्हाला टेबल भेटल्याच्या नंतर आम्ही आमचा मेन्यू डिसाईड करत होतो, सगळं करत होतो. आणि मेन्यू डिसाईड करून आम्ही सांगणारच होतो तेवढ्यात आम्हाला बघा की स्टार्टर नाही आहे, म्हणून मग असं आणि पनीर खाणारे लोक बघा जेवणार किंवा काय. मग ह्या प्रश्नाचं उत्तर नाही, पैसे आम्ही विचारलं शगुनमध्ये जाऊया आणि विसावाला जाऊया. हे बघा, हिला घाई होती त्याच्यामुळे आम्हाला लाईनीत उभं राहायला लागतं. आणि आम्हाला शगुनमधून हिच्यामुळे उठायला लागलं, कारण स्टार्टर नव्हते. आणि विसावामध्ये आल्याच्यानंतर ऑर्डर देताना आम्हाला इथेही कळालं की इथे स्टार्टर नाही आहे. तर मग थोडंसं आम्ही अंदाज लावला की जे गॅसचं शॉर्टेज वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे हॉटेल्स अँड रेस्टॉरंटमध्ये स्टार्टर्ससाठी त्या लोकांनी हे केलं असेल की स्टार्टर्स नाही प्रोव्हाइड करायचे. हावेवर विसावाचं जेवण खूप चांगलं आहे कम्पेअर टू शगुन. मी 1-2दाच गेली आहे विसावामध्ये जेवायला, सो त्याच्यामुळे माहिती होतं की टेस्ट वगैरे कशी आहे, क्वांटिटी कशी आहे. मग म्हटलं आता आले तर मग आता विसाव्याला जेवून जाऊया, म्हणून आम्ही आमचा लास्ट मोमेंटला प्लॅन चेंज केला शगुन टू विसावाचा. आणि जेवण खूप चांगलं होतं. आणि इकडे एक खूपच वियर्ड बोलावं की काय बोलावं समजत नाही, पण एक अशी गोष्ट आली ती तुम्हाला कळेलच. देखो, हमारे पास खून की भी कमी है, इसलिए फोक से निकाल रहे हैं. पता नहीं खाएंगे किसके साथ, फोक से खाएंगे या हाथ से खाएंगे. और ये है कलाकार. ॲक्च्युलीमध्ये आमच्या टेबलवरती ना स्पून्स नव्हते आणि ॲक्च्युली फोक पण नव्हते. सगळ्यात पहिलं प्रेफरन्सवाली जागा जी म्हणजे NB नारळी बाग, इथे आम्ही आता आलो आहे. तर बघू चालू आहे की नाही माहिती नाही. ॲक्च्युली आमच्या काळात ना ही जागा कपलसाठी खूप जास्त फेमस होती. आता पण दिसतात आहे मला. आणि त्याच्यात आम्ही नेहमी प्रकारे आलेलो असे 4 चौघं माकडं.
या सगळ्या कपलमध्ये बसलेलो असायचं. आता मी तुम्हाला दाखवते किती किती आहेत. इथे हा जो बाहेरचा एरिया आहे ना, तिथे सगळे असे फॅमिलीवाले बसतात, आतमध्ये सगळे कपल. आणि आज पण तसंच काहीतरी चाललंय. पण साला लय गर्दी झाली. आणि असं का वाटतं मला की साला जिथून जिथून आम्ही जागा सोडली त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चांगल्या आल्या. चैत्यभूमीला पण मस्त चांगलं असं डेकोरेट वगैरे गेलं आहे. हे पण खूप आता ग्रीनरी वाढली आहे. बहुतेक जरा सिरियसली घेतलं आहे ग्रीनरीसाठी. तर ठीक आहे. बघा कपल स्पॉटेड, सगळेच कपल्स आहेत यार. आणि आम्ही इथे कोणासोबत आलो, आमच्या मैत्रिणींसोबत. हे बघा. आणि मी ना ह्या इकडे घडलेली ना मी एक तुम्हाला मस्त जागा दाखवेल जी मी आयुष्यात मी आणि माझ्यासोबत त्या दिवशी जी लोक होते ना ते कधीच विसरणार नाही. अजून पण मला कधी कधी टेक्स्ट येतात की तुला आठवतं का तू इथे काय केलेलं किंवा काय. मी तुम्हाला एक जागा दाखवेल आणि तिथे मी काय केलेलं मी हे पण सांगेल. तर त्याच्यासाठी स्टे ट्यून, पुढे पुढे थांबा. इथेच आहे कुठेतरी जागा. मी दाखवते तुम्हाला मी काय केलेलं ते. जसं मी तुम्हाला बोललेले, मी तुम्हाला एक जागा दाखवेल जिथे मी काहीतरी कांड केलेला कधीच्या काही वर्षांपूर्वी, पण तो आत्ता पण लक्षात आहे. मी तुम्हाला दाखवते. तर हे जे झाड दिसतंय ना, ही कॉलेजमध्ये असताना आमची बसायची जागा असायची. आम्ही कॉलेजमधून सुटल्यानंतर यायचो आणि या कट्ट्यावरती बसायचो. इथे आम्ही सगळेजण, आमची पूर्ण गँग असायची बसलेली. आमची बसण्याची जागा आहे. आणि मी काय कारण केलेला तर मला ना, आम्ही एकदा ट्रूथ अँड डेअर खेळत होतो तर मला डेअर भेटलेला. तर मी हिथून खालती जंप केलेला आणि माझा पाय मुरगळलेला. आणि ती गोष्ट अजून पण त्या दिवशी जे लोक होते किंवा त्या गोष्टीचा व्हिडिओ ज्यांच्याकडे होता अजून पण असणारा तो व्हिडिओ पाहिजे. कारण कोणीतरी व्हिडिओ काढलेला आणि तो सगळ्यांना म्हणजे असं पोचलेलं की हिने अंतरिक्षाने जंप केलेलं किंवा काय डेअरमध्ये. तर ती गोष्ट ज्यांना पण अजून लक्षात आहे ना ते लोक मला कधी कधी बोलतात इथे आल्यावरती, अंतरिक्ष आठवतं का इथे काय झालेलं किंवा काय कांड गेलेला. तर मी इथून जंप केलेला आणि मी तुम्हाला दाखवते. मी ती किती खोल तर नाही आहे, पण तेव्हा लहान होतो मी, काहीच म्हणजे पाय तुटलेला माझा. हे बघा, आता मी इथून जंप केलेलं इथे खालती आणि मला व्यवस्थित जंप करता येत नव्हतं. त्याच्यामुळे माझा पाय कसा मुरगळलेला थोडासा. पण हा इकडचे स्पेसिफिकली शिवाजी पार्क तर नाही बोलणार, पण नारळी बागेत खूप खूप आठवणी आहेत. प्रमाणाच्या बाहेर अतिशय आठवणी आहेत. म्हणजे आम्ही सनसेट बघायला पण इथे जायचो आणि आम्ही कधी असं आठवत नाही की आतमध्ये कुठे बसलो. आम्ही इथे कट्ट्यावरतीच बसायचो. हा कट्टा आमचा होता की म्हणजे ते तुम्ही बघू शकता, हा जो कट्टा आहे इथे आम्ही बसलेलो असायचो. हा कट्टा आमच्या नावावरती केलेला की इथे आम्ही बसायचो. आतमध्ये तर कधी बसलो नाही. आणि इथे बसून आम्ही सनसेट बघायचो. आम्ही संध्याकाळी 7-6 वाजेपर्यंत इथे राहिलो, कधी तर 8-9 वाजेपर्यंत. आणि सगळ्यात ही पहिली गोष्ट सांगितली की ट्रूथ अँड डेअरमध्ये मी इथून उडी मारली. दुसरी गोष्ट अशी की इकडे जे लोक राहतात त्यांना माहिती आहे की इथे झोका वगैरे आहे, तिकडे लहान मुलंच बसू शकतात, मोठे नाही. तर आम्ही काय करायचो माहिती, आम्ही बसायचो. ते वॉचमॅन काका घ्यायचे, आम्हाला ओरडायचे तरी आम्ही बसायचो. म्हणजे ते जे कॉलेजचे दिवस होते ना ते खूप काही गोष्टी मिस करतो आम्ही खूप आत्ता. म्हणजे असं वाटतं की यार परत ते दिवस आले पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली नाही. तर आम्ही आज विचार केला की आम्ही ते सगळं आज करू. तर अशा काही आठवणी आहेत आमच्या नारळी बागेच्या. आणि आता आम्ही इथे बसून आमची नेक्स्ट ट्रिप प्लॅन करणार आहे. आणि इकडच्या जेव्हा मी आठवणी बोलते त्या आठवणी मी का बोलते ते म्हणजे असं की त्या काळात ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या अजून पण माझ्यासोबत आहे. एक तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी, दीक्षू हाय कर हाय. तर ही एक आहे. अजून बाकीच्या दोघी आहेत ज्या गेल्यात. आणि म्हणजे 10 वर्ष झाले आम्हाला आम्ही सोबत आहे. आम्ही एकमेकांचे सिक्रेटपासून सगळ्या गोष्टी माहिती. आणि आमच्या घरातलं सारखे रिलेशन झाले. म्हणजे आमचे पेरेंट्स आम्हाला ओळखतात. म्हणजे असं की कोणाच्या पेरेंट्सला गॉसिप करायची असेल ते मला कॉल करून गॉसिप करू शकतात. म्हणजे एवढं चांगलं रिलेशन आहे. खूप आयुष्यातले चढ उतार बघितलेले आहेत आम्ही. आणि ही जागा ही अशी जागा आहे जिथे आम्ही रडलो पण आहे, हसलो पण आहे. ही कोर मेमरी आहे आमची, जिथे आम्ही सगळं काही केलं. म्हणजे दुःख वाटलं, आनंद वाटलं, सगळं काही केलं. नारळी बाग म्हणतो ना जेव्हा आम्ही स्पेसिफिकली, तेव्हा एक वेगळंच इमोशन्स, भावना असतात आमच्या मनात. कारण आम्ही आमच्या कॉलेजचे 5 वर्ष घालवलेत आणि 5 वर्षातले आम्ही जवळजवळ रोज डेली आम्ही इथे येऊन बसायचो, गप्पा गोष्टी करायचो, एकमेकांना आमचे दुःख सुख सगळं सांगायचो. तर खूप आठवणी आहेत त्या जागेची. हां, तर
खूप असं नॉस्टॅल्जिक हिट होतोय की यार काय दिवस होते काय नाही, पण बरं वाटतं आज एवढ्या वर्षानंतर परत त्याच मैत्रिणींसोबत त्याच माणसांसोबत आम्ही त्याच जागेवरती आलो आणि आजही आम्ही तोच बॉन्ड शेअर करतो जो तेव्हा करायचो. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की टॅग करा किंवा तुमच्या काही अशा आठवणी असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की या जागा आमच्या आठवणी म्हणून आहेत किंवा ही लोक जी होती ती अजूनही आहेत. मला आवडेल त्या सगळ्या गोष्टी ऐकायला. आता अजून बघू पुढे काय होतं. तर मी तुम्हाला बोललेली ना की आम्ही नारळी बागेत आल्यावरती झोक्यात बसायचो आणि आज नशीब एवढं चाललं की मला ते परत मोका भेटला आणि मी झोक्यात बसली आहे. म्हणजे कायच बोलावं, मजा आली. म्हणजे किती जुन्या आठवणी मला भेटल्यात परत 10 वर्षानंतर. पण आज आम्ही लहानच आहोत, किती वर्ष आले तरी लहानच. हे बघा तुम्हाला अजून एक दाखवते माझी मैत्रीण, मी आणि माझी अजून एक मैत्रीण जी इथं आल्यावरती धोक्यात बसायचो आणि आज आम्हाला परत ते काम करायला भेटलं. हे बघा ती पिंकमध्ये दिसते ना ती एक. आम्ही दोघीच अशा होतं की जे झोक्यात बसलो आणि ह्या दोघी त्यांना असं वाटतं की आपण मोठे झालोय. अरे कसले मोठे, हे बघा या दोघी. मला झोक्यावरून काहीतरी हा तुला झोक्यावरून अलिबागचं काहीतरी आठवलं का? मला कोणतरी बापरे. मी काय करतोय सीसॉ. हे बघा आणि आम्हाला नवीन पार्टनर कोण भेटला माहिती तुम्हाला दाखवते. एक छोटी मुलगी माहिती नाही ती कोण आहे, तिला आम्ही उचललंय. आम्हाला दाखवतो तुम्हाला. ती बघा ही छोटी, ही आमच्या ग्रुपमध्ये नाहीये बाय द वे, पण हिला आम्ही घेतलंय सोबत आणि तिला किती मजा येते. ए चला खालती. ये गाडे. आमच्या मेन प्लेअरची एंट्री झालेली आहे. तुम्हाला दाखवतो आमचा मेन प्लेअर. आमचा मेन प्लेअर चौघांना घेऊन जाईल वरती खालती. आई शपथ इसे का हा पिंक पिंक. ही आकाशात पोहोचली. तारे शोधते ही कुठे. आई शपथ लागते ना ग कुत्रे. हळू आता ठेव खालती. हळू 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 मैले आरामे. आई शपथ लागते इशिका. हळू मी तर पाठीत जाते सीधा. इशिका दिसत पण नाही. ही आहे जी आम्हाला लाभ मारते. आणि इथे आमचं ट्रिपचं डिस्कशन चालू होतं आणि मी समजवत होते की कसं काय होणार आहे, कशा गोष्टी होणार आहे, कुठे बुकिंग्स केली आहे, काय एक्झॅक्ट प्लॅन आहे, चेक इन चेकआउट आणि कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहे ते सगळं एक्सप्लेन करत होती. कारण ऑब्व्हियसली सगळ्यांना क्लॅरिटी पाहिजे की आपण नक्की काय करणार आहे काय नाही. आणि त्या ट्रिपच्या व्हिडिओज पण येतील पण जरा वेळ लागेल.
आणि नारळी बागेत आल्यावरती जी गोष्ट मला खूप आवडीने करायला आवडते ती म्हणजे सनसेट बघायला. आणि नेमकं आम्ही सनसेटच्या टायमिंगलाच होतो, तर डोळे भरून सनसेट पाहिले. कारण मुंबईमधली एक वन ऑफ द बेस्ट प्लेस मला तरी असं वाटतं की आहे. आणि आता संध्याकाळ झालीच आहे, तर चाय इज मॅन्डेटरी. कारण बिना चायशिवाय आम्ही काम नाही करू शकत. आम्ही म्हणजे ॲटलिस्ट मी तरी नाहीच करू शकत. आणि सनसेट पण खूप चांगला दिसत होता. आणि एक गोष्ट मला सांगायची की आमच्या टायमिंगला आतमध्ये काहीच घेऊन जायचं अलाउड नव्हतं, आणि आता चाय कशी काय अलाउड आहे हे समजतच नाही मला. कसं आहे ना, नारळी बागेची एक खासियत आहे की तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला इथं खूप सारे आर्टिस्ट दिसतील, जसे की काही डान्सर्स, सिंगर्स. आणि सिंगर्स लोक तुम्हाला इथे रियाज करताना दिसतीलच. तर मी त्याच्यातलंच काही आर्टिस्टचा व्हिडिओ इथे तुम्हाला दाखवेलच. नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की त्यांची सिंगिंग कशी होती. आणि तुम्हाला कधी चान्स भेटला का नारळी बागेत तुम्ही असताना तुम्हाला काही आर्टिस्ट दिसले असतील. आणि मुंबईतला वन ऑफ द बेस्ट सनसेट म्हणजे नारळी बाग. तुम्हाला मी दाखवते तो सनसेट. म्हणजे कायच अप्रतिम असं दृश्य आहे हे. म्हणजे खरंच डोळे एकदम पाणावतात. आणि साला आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा चाय काहीच खायचं आम्ही आतमध्ये आलो नव्हतो शकत, की काहीच नाही. आणि आता काय माहिती काय चेंज झालं की आता चायवाले पण आतमध्ये फिरतात आणि ते लोक चाय देतात. आणि मी अशी होती की आईला इथे तर काही अलाउड नव्हतं ना आणायला, मग आज कसं काय सगळं येतं आणि चाय वगैरे भेटते. तर आम्ही लोकांनी ऑब्व्हियसली चाय पियाली, कारण मी चहा प्रेमी आहे. पण खूप काही बदललं आहे हे कळतंय. तुम्हाला मी दाखवते की ॲक्च्युअलमध्ये चायवाले फिरतात ते. हे बघा, हे चायवाले काका. माझं कॉलेज फक्त नावच बघून घ्या, आम्ही जाणार नाही आहे. तो आम्ही फायनली आमच्या कॉलेजच्या टायमिंगला जो एक स्पॉट होता जिथे आम्ही नेहमी कॉलेज सुटल्यावरती येऊन काहीतरी खायचं, त्या स्पॉटवरती आलो आहे. आणि तो स्पॉट बरोबर पोर्तुगीज चर्चच्या समोरच आहे, म्हणजे बाजूला आहे एक्झॅक्टली. तर तुम्ही गेस करा कोणता असेल. मी तुम्हाला दाखवतेच काही वेळात तो काय आहे. आणि आज पण त्याची तशीच टेस्ट आहे की नाही हे आपण नक्कीच बघणार आहे आणि मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही पण नक्की कधीतरी येऊन ट्राय करा. मी अजून एक आमचा नॉस्टेल्जिया दाखवते. फूड प्लेस जिथे आम्ही प्रेफर करायचो, नेहमी जायचो. आणि तिकडे आमचा एक कांडबन झालेला. आमची एक मैत्रीण आहे जिने एक्स्ट्रा 90 रुपीज दिलेले. आणि तो शॉपवाला ना पैसे देत नव्हता, तर मी भांडून त्याच्याकडे 90 रुपीज घेतले. आणि का दिले हा कारण का झाला हे मी तुम्हाला सांगेल. शॉप बघा, मग तुम्हाला कळलंच का आम्ही बोलते ते. सो हा जो तुम्हाला सँडविचचा शॉप दिसतोय ना, हा इथे बाजूला तो जो आहे ना, इकडे आम्ही नेहमी सँडविच खायला यायचो. आधीचे होते ना काका बनवणारे, ते आम्हाला नेहमी ब्रेड मस्का द्यायचे सँडविच खाल्ल्यानंतर. आणि ते चेंज झाले, मग त्यांच्याकडनं आम्ही मागितलं तर त्यांनी दिला. आणि त्यांनी त्याचे आम्ही 5 जण होतो, आमच्या 5 जणांचे एक्स्ट्रा त्यांनी 90 रुपीज चार्ज केले. म्हणून आम्ही भांडलो की आधीचे काका द्यायचे नाही, तुम्ही का नाटके करता ते. मग खूप भांडण वगैरे झालं, मग नंतर शेवटी 90 रुपीज भेटले. ही एक जागा आहे. आणि त्याच्या समोरच अपोजिट डायरेक्शनला अजून एक जागा आहे जिथे आम्ही कोल्ड ड्रिंक्स प्यायला यायचो. आणि आत्ता पण आम्ही तिथून घेणार आहे. आज आम्ही सगळे म्हणजे जेवढे पॉसिबल होईल तेवढे फूड स्टॉल आम्ही ट्राय करतो जे आम्ही कॉलेजमध्ये करायचं. काय तर आठवणी खूप महत्त्वाच्या आहे. त्याच्यामुळे आठवणी बनवा तुमच्या पोरांना. म्हातारपणी वगैरे तुम्हाला त्याच आठवणीमध्ये जगायचं आहे. मी चालू नव्हतं केलं. Cheers. मी आता क्रिटिक्स बनवून तुम्हाला क्रिटिक्स देणार आहे की ही फ्रँकीची टेस्ट आजही तशीच आहे की नाही. तर बघूया. आजही तशीच आहे, पण थोडीशी तिखट पाहिजे होती. पण आमच्या कार्ट्यांनीच मीडियम सांगितले, त्याच्यामुळे ठीक आहे. आता जर आमचा स्पाइस टॉलरन्स कमी झाला आहे, वाढत्या वयाने जरा स्पाइस पण कमी करावं लागतं. पण ठीक आहे, चांगले आहेत, तुम्ही ट्राय नक्कीच करू शकता. पास. बाकीच्यांची पण तुम्हाला घ्यायची आहे का व्ह्यू, पॉईंट ऑफ व्ह्यू. इशिका तुम्हाला सांगायला आवडेल तुमची फ्रँकी कशी आहे. चांगली आहे, पण तिखट पाहिजे होती. गायत्री हे काय होतं. टिक्सू हे असे आमचे मास्टर शेफ क्रिटिक्स. नक्की फ्रँकी ट्राय करा.
अशा प्रकारे कॉलेजच्या आठवणी जगायचा हा दिवस आज संपलेला